राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत या तीन नेत्यांमध्ये तब्बल 2 तास मातोश्रीवर बैठक झाली। या बैठकीत बंडखोरी जे आज अतिरिक्त उमेदवारांनी अर्ज भरलेले आहेत त्या बंडखोरांसंदर्भात चर्चा झाली। याशिवाय प्रचाराचे मुद्दे काय असले पाहिजेत, कशा पद्धतीने पुढील जो अजेंडा आहे दोन्ही ठाकरे बंधूंच्या युतीचा तो कशा पद्धतीने घेऊन गेला पाहिजे समोर, याबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळते। तसंच ज्या प्रचार संयुक्त सभा घेण्याचं जे नियोजन सुरू आहे त्या सभा नेमक्या कुठून सुरू केल्या पाहिजेत याबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळते। याशिवाय जाहीरनामा कशा पद्धतीने पाहिजे, काय नेमकं मुद्दे पाहिजेत, या सगळ्या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे। एकंदरीत आज खरं तर उमेदवारी भरण्याचा आजचा शेवटचा दिवस होता। 5 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्यात आले, मात्र यावेळी बंडखोर देखील मोठ्या प्रमाणात आहेत। 10 ते 15हून अधिकचे बंडखोर उमेदवार सध्या तरी समोर आलेत, मात्र येत्या 2 दिवसात हे सर्व चित्र आहे ते स्पष्ट होईल। मात्र या बंडखोरांमुळे मोठ्या प्रमाणात फटका हा दोन्ही पक्षांना बसणार आहे, त्यामुळे बंडखोरांची समजूत काढणे हा पहिला प्रायोरिटी असणार आहे। त्यानंतर 2 तारीख नंतर खरं तर प्रचाराला खरी सुरुवात। सविस्तर माहितीसाठी आपण पाहतोय आज बऱ्याच कार्यकर्त्यांनी बंडखोरी केलेली आहे, त्यामुळे त्यांची बंडखोरी शमवण्यासाठी आता ठाकरे बंधूंनी काय विशेष प्रयत्न करणार आहेत, काय रणनीती त्यांनी आखलेली आहे, या संदर्भात अधिकचे अपडेट्स आमच्या प्रतिनिधींनी दिलेली आहेत। धन्यवाद। त्यासाठी आपण पाहतोय प्रचाराच्या रणनीतीवर दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळते आहे। मुंबई पालिका निवडणुकीबाबत मातोश्रीवर खलबतं झाली आहेत।